शिवलाला काही येते काम येतात मग काय त्याच्यानं अटकून पडलं काम नाही पाय बरं आता की 11:30 वाजून राहिले ना मग आता कार्यक्रम आपला 12 वाजताचा आपण इथं 11 वाजून राहिले काय रे शिवलाला तर काही मोठं कठीण काम झालं बा म्हणूनच ना तरी त्याला घेऊच नका दुसऱ्याची गाडी केली असती तर पुरली असती मग काय कार्यक्रम झाल्यावर चालसान का मग तिथं हा एवढं मोठं अमरावतीला जाणं आहे का जवळ आहे का ती काही आपलं बसले मग असे हे हे असे लोक घेतच नको जसं मी हे नाटला लोक आहेत की नाही शिवल्यासारखे हा दुसरी गाडी करा म्हणलं मी तुम्हाला एखादी दुसरी करा आणि त्याला भानूची म्हणलं नाही म्हणजे ती गाडी आता पंक्चर आहे ना सायन काढा लागते असे तुम्ही कामं करता हे नसतं चुकाटा घ्यायला नाही पुरत ना संघ बाबा 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 चाल नाही पावलं दरवाजा चंद्र बाबा कोट आणि जॅकेट एका हातात धोतर पकडून बाबा अरे काय कुठं आहे म्हणलं दिवस भाऊ कुठले म्हणलं हा गाडी गिडी दिसून राहिली हा काय कुठं आहे दौरा अरे काही नाही अमरावतीला चाललो होतो आम्ही कार्यक्रमाला डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालयात कार्यक्रम होता राऊत गुरुजी इथे गेले होते पुढे म्हणलं आम्हाला म्हणे चला बा तर मग आम्ही चाललो होतो तर शिवलाल म्हणे मी येतो हो मी आणलं राहू दे ना बा आम्ही जातो ना स्पेशल तरी ते मिनता घरी येतो 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 मी आलं चाल बा मग आता जाऊ दे त्याची गाडी घेऊन राहिलो होतो अजून याचा पत्ता नाही तयारी झाली का नाही काय सांगा 10 वाजताच निघू म्हणे ना आता इथं आम्हाला 11:45 झाली अरे बाबा ते तर आता कटिंगच्या दुकानातून गेलं बाहेर आताच ते काय फेशियल गिशियल केलं वाटते त्यानं फ्रेश दिशे जरा घराकडे गेलं तर आता हो आता काय होईन तर होईन त्याची बोल का आता कटिंगच्या दुकानातून गेलं का झालं मग तर काय आम्हाला इथंच 12 वाजता वाटते जाय बरं दे बरं त्याला आवाज त्याला चाल ना म्हणा बा लोक थांबून आहे ना म्हणा तिकडे का मग झाल्यावर चालतं का म्हणा जेवायला तिथं हा जा दे आवाज दे त्याला हो लवकर चाल म्हणा नाही तर मग आम्ही आमची गाडी करतो म्हणा बा आम्ही निघतो म्हणा मग बरोबर ठीक आहे ते तुम्ही आवाज काय हरकत बसा तुम्ही हो बसा तिथे सावलीत बसा जा तर लवकर या फटकन हो आम्ही थांबतो इथं हो ते कसं बसायला नाही पुरत ना मग कसं घडी मोडते कपड्याची जा लवकर आणा फटकन जा हो आणा बोलो आता घडी मोडते नसेल तसं आहे लग्नाचे कपडे पुरे वापरले का नाता कोटं गिटं नातामध्ये घडी मोडते का हो ना बाबा आणतो ना तू इला दाखवतो मारते कुठे जात असलं की हो आणतो बरोबर आणतो आता कुठं गेला काय सांगत आवाज तर कधी नाही कोणी आता भावी आमदार गेले पुढे नेमकी अरे कुठं म्हणलं शिवलाल भाऊ घरी आहे का म्हणलं बुसल्या घरी आहे का रे बाबा बाबा येत चाल नाही पहिला जोराला टाकला नाही का म्हणे आणलं कुठं काही समजत नाही बाबा शाल आणखी चला मला शिवलाल भाऊ ते आवाज देऊ राहिला बा ते शांताराम भाऊ येते बसले तिथं वाट पाहू थकले म्हणजे जा म्हणजे बोलावणार ना ते आता म्हणून मी तुम्हाला बोलावले आलो जा म्हणलं माय मग काम आहे आता पण चला म्हणलं बा सांगितलं आलो काय ते येईल का नाही सकाळपासून 2-4 फोन आले द्यायची हो आता काय जाऊन जाणंच आहे ना आपल्याला आता जाणंच तिथंच जाणं आहे ना झालं का ते आले सगळे आले काय पाहा लागतायचा सनसनी घनघणी असे बिलकुल स्नान करून राहिले ते कपडे ते ब्रेकचे मग आज वाट पाहू राहिले तुमची जा लवकर जा चाललोच ना इतकी गडबड असते का नाही लक्ष्मी बरं वाटत नाही समजा आपण घातलेलं बरं आहे नाही लय धड दिसून आला ती लंब तोंडाला हो ना बाबा एक नंबर ना हो एकदम राजबिंडा मस्त आणलं तुम्ही ते वरचं शर्ट गिट एकदम पॉश वाटते ते शाल गेले ते जा तुम्ही आता लवकर वाट पाहू राहिले ते फालतू कसं त्याच्या घड्यामुळे जा लवकर तेच म्हणलं इम्प्रेशन पडलं भाजी का नाही बरं चाल येतो मग आता लक्ष्मण काय उशीर करायला पुरत नाही आता घ्या लागून कुलूप लावून भूषण गेला आता कॉलेजले आणि आपलं घरची बाई गेली आता वावरात चला निघून जाऊ मग आता नाही का टाइमपास करण्यात मजा नाही आलं वाटते नाही फोन तर कानालेच असते वाटते काही बी नाही कोण केलाय नसेल तरी आपला नाटक केल्यासारखं करते ते अरे चालणार रे बा चालणार म्हणलं राजा शिवलाल अरे थांब ना 2 मिनिटं हो गुरुजी येऊन राहिलो आम्ही हो होईल का किती टाईम आहे अजून कार्यक्रमाला समजा टाईम आहे म्हणता ना बरोबर पोहोचतो आम्ही रस्त्यानं सध्या बस आता काय आमचं थोडंफारच अंतर राहिलं हो येऊन राहिलो रस्त्यानं साव आहे याचा मोठा ताल पावला नाही चाल म्हणलं चाल शिवलाल बस लवकर कर गाडी सुरू कर आता 11 वाजले नाही का टंटन ना इतकं उशीर असते का हो ना मग फोन लावला ना मी गुरुजीले टाईम आहे म्हणते ना 12-1 वाजता होती कार्यक्रम सुरू काही विषय नाही होते ना आपलं जाणं तुम्ही आपण गाडीत बसले की झालं ना हो 1.5 घंट्यात तर पोहोचून देतो मी गाडीच तशी आहे ना आपली हो ना आपण लवकर निघायचं एवढा आता तालतंबोरा करेल लोकन फेशियल आणि गिशियल हे काय घातलं तर काही गरज होतं काय ते चाललं आपलं पटकन बसलं निघालं तिथं काय साक्षीगंध आहे का फायनल आहे कोणतं काही आपलं होते काही भांडणं असे भांडणं होते मग आता आपल्याला वाटतं जाऊ दे आपल्याला लागतो आमदार केली उभं कोणाचं मन दुखत येत नाही सध्याशी अरे हो ना देवदास तसं नसते ना आता शांताराम भाऊ ना घातलं आम्ही म्हणलं काही तसं काही नसते आपापली आवड असते शेवटी जी आवडते चला आता मी सुरू करून देतो लवकर चालले जो मग काय केला ना गुरुजी फोन सगळं बिलकुल लाईन दोरीत काम आहे काही विषय नाही चला बसा मारता बसा तुम्ही पुढेच बसा बाकीची या मागं दी ब्लाइंड वेलफेयर असोसिएशन अमरावती द्वारा संचालित डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय आणि आश्रित अंध कर्मशाळा अमरावती कोण दिसून नाही राहिलं गुरुजी आले का नाही म्हणा का गेले म्हणा येऊन लगायचे नाही हो काही गाडी दिसून नाही राहिली राहणार कोण आहे म्हणला किती वाजून राहिले 2:30 वाजून राहिले रस्त्यानं हवाच भरू दे डिझेलच टाकू दे वाजले का नाही 2:30 वाजलेच ना शेवटी राहिलं का कोणी सगळे कार्यक्रम उरकून सर गेले आपापल्या घरी आता काय आहे आता काय आहे काय म्हणलं म्हणून म्हणलं ना माणसानं टाईमवर निघालं पाहिजे आता काही अर्थ आहे का आता कोण भेटन काय कसं काय करता आता
आता काय अर्थ आहे म्हणजे? अरे मी काय म्हणतो, आपण कायसाठी आलो इथं? अंध विद्यालयामध्ये कशा पद्धतीचं बा शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, तिथं कोणकोणते उपक्रम राबवले जाते, कशा प्रकारचं इथं वातावरण असते, हे आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत. आपल्याला काय कोणतं सत्काराचं याचं घेणं नाही. आपण काय करू, इथं कोणते सर आहे म्हणजे त्याला भेटू, त्याला म्हणा बा काय आहे काय नाही सिच्युएशन दाखवा. म्हणजे मग कसं लोकांना माहिती होईल बा काय परिस्थिती आहे याची, कशी पद्धतीने इथं जीवन प्रणाली आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे लोकांना. मग तर म्हणून म्हणलं आपल्याला काही असा विषय नाही, उशिरो का पाशिरो, आपल्याला फक्त इच्छा सरले भेटून इथची संपूर्ण माहिती घेऊन लोकांना आपल्याला दाखवणं आहे, जनजागृती करणं आहे की बा याचं जीवन कशा पद्धतीचं आहे. झालं काम, काय विषय आहे. त्या ते सर दिसून राहिले, ती येऊन राहिले, तर त्याला आपण विचारून घेऊ. देऊ आवाज त्याला. थांबा 1 मिनिट. हे आला गड्या कोण होतं? अरे म्हणलं बाबू, मी काय म्हणलं, काय राह भाऊ तू? काय नाव तुझ्या? राजू 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 आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे राजू. तू काय कर, तुमचे सर आहेत तिथे उभे. कोणते सर आहे तुम्हाला? आमचे सर का? आमचे इंगोले सर आहे हेडमास्टर, आणि आपलं हे आहे मुदगल सर आहे, अजून आमचे चौधरी सर आहे, लय आहेत अजून. काहून काय म्हणता? बरं बरं, ठीक आहे. तर मी काय म्हणतो, आपले इंगोले सर आहे की नाही, त्याला म्हणा तुम्हाला ते भावी आमदार भेटायला आलेत म्हणा, शिवलालजी टोयगोटे, रामपूरहून आलेला आहे म्हणा, टीम आहे त्याची. तर थोडंसं 2 मिनिटं भेटायचं होतं म्हणा. बरं बरं बरं, हो शिवलालजी टोयगोटे, हो हो हो, सांगतो आहे तिथे सर उभे आहे, देतो मी आवाज. शिवलाल टोयगोटे, भावी आमदार, हो हो बरं बरं. ठीक आहे, भावी आमदार सांगायचा. ये लवकर ये, पटकन ये, सांगून इथंच आहो आम्ही. बोल ना बोल ना, कोण आलेला आहे? कोण भेटायसाठी आलेला आहे का? भावी आमदार आहे म्हणे शिवलाल भाऊ टोयगोटे. हो, तर 2-4 जण आहेत ते, गाडी गिडी आहे त्याची तिथे गेट जवळ. ते म्हणे सरले भेटत आहे. हो बरोबर आहे बरोबर. गुरुजी सांगत होते की येणार आहेत म्हणे. बहुतेक उशीर झाला त्याईले. चला ना भेटून घेऊ त्याईले पण. चला चला. नमस्कार नमस्कार. तर तुम्ही मुख्याध्यापक आहे का? असं, ठीक आहे ठीक आहे. तर मी आपलं रामपूरचे शिवलालजी टोयगोटे, भावी आमदार, आणि हे आहेत सरपंच साहेब. त्यानंतर ते आपले जे धोत्रावाले आहेत की नाही, तर ते ग्रामपंचायत सदस्य शांतारामजी घनगणी. त्यानंतर ते जे आहेत आपलं गुलाबी आपलं शर्ट आहे ना, तर ते आहेत आपलं तंटमुक्ती अध्यक्ष देवदासजी सनसनी. आणि ते शेवटून आहेत ना, शेवटून तर ते आमचे भारदस्त व्यक्तिमत्व मारुतराव धुटके. तर ते आहेत ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य. तर आमची आता तुम्हाला परिचय दिलेलाच आहे. तर आम्ही कसं राऊत गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे थोडा आम्हाला उशीर झाला, आणि कारण कसं कार्यक्रमाचं शेड्यूल भरपूर असल्यामुळे माझ्या मागे थोडंसं वेळ झाला. तर आमचं असं म्हणणं होतं की बा हे जे काही तुमची संस्था आहे, तर या संस्थेविषयी थोडीफार आम्हाला माहिती कसं लोकांपर्यंत पोहोचायची आहे, त्या दृष्टिकोनातून थोडंफार आम्हाला त्याचं मार्गदर्शन करावं असं आमची विनंती आहे. ठीक आहे ठीक आहे. सरांनी सांगा तुम्हाला, काही हरकत नाही. उशीर झाला, तुम्ही प्रथम पाणी वगैरे चहा वगैरे घ्या. जेवण नसन केलं तर जेवण करून घ्या. आमचं कसं आहे, निवासी आहे, त्यामुळे कसं जेवणा खावण्याचा काही प्रश्न नाही. नसन जेवण करून घ्या म्हटलं. चला पहिले ते पाहू. नंतर तुम्हाला सगळं आम्ही इथचं काय आहे ते सगळं दाखवणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने इथचा आमचा कार्यक्रम असतो, हा सर्व तुम्हाला आम्ही रीतसर सांगून देऊ. नाही 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 नाही, राहू द्या, जेवणाचा काही विषयच नाही. आता आहे बघा 2-3 ठिकाणी नाश्ता झाला. आमचे खडके साहेब आहेत नाही इथं, हेमंत खडके साहेब आहे प्राध्यापक. तर त्यांच्याकडेच आमचा भरपूर नाश्ता झाला. त्यामुळे कसं काही आवश्यकता नाही. फक्त आपल्या जे कामाचं आहे ते आपण घेऊ. त्यामुळे काय तुमचं शेड्यूल आहे, हिचं काय कार्यक्रम आहे ते आम्हाला दाखवून द्या, बस, बाकी काही नको. बरं, आता शेवटी तुमची इच्छा. आता बरं ठीक आहे ठीक आहे. पण जरा लवकर आले असते का नाही, बरं झालं असतं. थोडं कसं उशीरच झाला आम्हाला. पण आलते लोक, आलते होते काही. मग बापरे, काय उत्साह आहे राजे. हो, सर आले तर इतके मुलं खुश झाले ना, जबरदस्त. टाळ्यांचा असा गडगडाट आणि काय खूपच असा माहोल बनवला होता. दाखवू ना आपण शेवटून तुम्हाला. आणि विशेष म्हणजे सांगतो ना, आपले त्यांचे जे काही आपले तुमचे प्रेक्षक वर्ग आहे, हो, दुरून दुरून आले होते. वरुड, अमरावतीची, काही यवतमाळवरून, काही आपले परतवाड्यावरून, अचलपूरवरून, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या खेड्यापाड्यावरचे बरेचसे लोक जे हितचिंतक आहे, त्यांना खूप आवडते असे भरपूर लोक आले होते. आणि मनमोकळेपणाने त्यांनी आपलंसुद्धा म्हणजे जे काय मनोगत होतं ते सुद्धा आम्ही घेतलं. खूपच छान लोकांचा आवड, आणि खूपच लोकांना बिलकुल असा विशेष असा कार्यक्रम होता आजचा. परंतु तुम्ही थोडंसं वेळ केला, काही हरकत नाही. तरी तुम्हाला आम्ही सगळं पद्धतशीर दाखवून देऊ, जेणेकरून लोकांना सुद्धा इथचं काय आहे हे समजून जाईल. सर, विशेष म्हणजे आपले जे आमचे माझे विद्यार्थी आहे की जे अंध असून आज वेगवेगळ्या पोस्टिंगवर आहेत, वेगवेगळ्या पदावर ते कार्यरत आहे, असे लोक सुद्धा आम्ही आज बोलावले होते. खूप आनंद झाला त्यांना, खूप असं सरांना भेटून आनंद वाटला. बरं ठीक आहे, जाऊ द्या आता. चला मग आता या तुम्ही, या. अच्छा अच्छा, म्हणजे नाव समृद्धी असं पहिल्या वर्गापासून इथं शिकून राहिली. हो का? बरं बरं. मग करमती इथं काही, म्हणजे असं म्हणजे घरच्यापेक्षा बरं वाटते, गमते? खूप करमते आम्हाला इथं. हो, आमच्या मैत्रिणी आम्ही सगळे म्हणजे एकत्र असं आम्ही आनंदाने जीवन जगतो इथं. हो, आम्हाला आमचे सर चांगले आहेत इथं. आमच्या इथं शिक्षण पद्धती किती चांगली आहे. आम्हाला जे म्हटलं ते पुस्तकं वाचायला मिळतात, कॅम्प्युटरचं शिक्षण मिळते, खेळ खेळायला भेटतात, खूप खूप साहित्य आहे. आणि इथं आमचे कसं आमचं एक विश्व निर्माण झालेलं आहे. हो, घरच्यापेक्षा सुद्धा आम्हाला इथं करमते. कारण की आमच्याकडे एक हीन भावनेनं पाहिलं जात होतं. शाळेमध्ये आम्हाला एक प्रकारचं म्हणजे एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात होतं. परंतु इथं आमचे सर्व सवंगडी सारखे आम्हाला खूप इथं करमते आणि खूप आनंद मिळतो आम्हाला इथे.
असं हो का? पण आई वडिलाची आठवण येतच असं नाही ना? येतच ती आई वडील हे ते भेटायला. हो येतात ना, आमचे आई वडील येतात, परंतु तुमच्यासारखी जिव्हाळ्याची माणसं पण खूप येतात. खूप असा आम्हाला आनंद होतो कोणी आलं की. आज आपले राऊत सर आले होते, त्यांनी खूप आमच्याशी चांगलं संवाद साधला, आम्हाला खूप करमलं. आम्ही त्यांचे व्हिडिओ खूप बघत असतो. आणि आमच्या जीवनामध्ये थोडंसं काहीतरी आम्हाला एक हसू येते आणि खूप सारे आम्ही व्हिडिओ त्यांचे बघितले आहे. आणि खरोखर शांताराम काका तुम्ही खूप चला आपण. तुमचं मी व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. देवदास काकाचं पण माहित आहे मला. असं असं हो का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. बरं काय काय शिकायला भेटते इथं तुम्हाला समजा? तुम्ही काय काय शिकू शकता, काय करू शकता? बापरे, इथं काय कोणत्या गोष्टी नाही, तर आम्ही खूप सारं इथं काही शिकू शकतो. आमच्या 4 पैसे कमावण्याचं आम्हाला इथं शिक्षण मिळते. इथं फक्त राहायची आणि याचीच व्यवस्था नाही, पण आम्हाला इथं खूप काही असं प्रशिक्षण दिलं जाते. इथं कॅम्प्युटरचं शिक्षण मिळते, वेगवेगळ्या वस्तू तयार करायचं, फाईल तयार करायचा उद्योग आहे, त्याचबरोबर वस्त्रकाम आहे, विणकाम आहे, टावेल, सतरंजी, बेडशीट विणायचं इथं शिक्षण मिळते. आणि कॅम्प्युटरच्या बरोबरच आम्हाला झुला, खाट, स्टूल तयार करणे, लाकूड वर्क आणि आमचा ऑर्केस्ट्रा सुद्धा मुलांचा आमचा. भरपूर इथं असे भरपूरसे कार्यक्रम आहेत आणि वेगवेगळे अजूनही सुद्धा उपक्रम इथं राबवले जातात. आणि खरोखर आम्हाला इथं खूप करमते आणि इथं आम्हाला आमच्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटते. तर असं आहे सरपंच साहेब, आमचं हे आता मुलांची राहण्याची व्यवस्था. तर इथं आमची साधारणतः मोठा हॉल आहे पुढे, आणि 150 विद्यार्थी, अंध विद्यार्थी इथं आमचे शिक्षण घेतात आणि प्रशिक्षण घेतात. तर चला आता पुढचं काही दाखवून देतो इथं कोणकोणते उपक्रम आहे ते. हां चला मग. चला हो चला दिवस भाऊ, चला झालं का? चला चला. येऊ का बाई समृद्धी? हा ठीक आहे, जा आता खेळायला, काही हरकत नाही. ये. अच्छा अच्छा हो का? म्हणजे इथं तुमचे जे विद्यार्थी आहे हे समजा शिकता शिकता समजा विविध प्रकारचे समजा व्यवसाय करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशिक्षण घेतात नाही का? तर इथं फाईल मेकिंग प्रोजेक्ट आहे समजा. हो, तर हे जे आमचे मुलं आहेत, हो यातील मुलांचे एक वेगवेगळ्या टीम आहेत आणि ते इथं जे फाईल आहे, हो फाईल बनवायचं काम करतात. आणि हे मशीन लागलेली आहे बाजूनं. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जे संस्थेकडून आपल्याला ऑर्डर मिळाली असते त्या पद्धतीनं हे आपल्या फाईल बनवून जे काही पैसा येईल, ते मिळकत येईल, ते आपले वाटून घेतात. सर्व हिशोब टिशोब तेच ठेवतात आणि आपला कार्यभार इथं चालतो. हो, तर याच्यातून त्यांना एक उदरनिर्वाहाचा एक मार्ग आपल्याला सुचतो की पुढे भविष्यामध्ये ते अशा प्रकारे उद्योग व्यवसाय टाकू शकतील. हो, म्हणून हे आम्ही वेगवेगळे प्रकारचे असे जे प्रशिक्षण आहे औद्योगिक, असे आम्ही देत असतो. हे चांगला आहे उपक्रम. हो, रिकामा राहिल्यापेक्षा मुलाला काहीतरी याच्यातून शिक्षण मिळते. आणि दुसरं आणखी काय आहे समजा इथं? चला ना, मी दाखवतो तुम्हाला. अजून भरपूर सारा आहे इथं, खूप काही पाहण्यासारखं आहे तुम्हाला. चला या. हो तर काय म्हणजे हो ॲक्युप्रेशर आणि स्टीम बाथ आणि काय विचारा बरं जरा. हो आपल्याला माहिती नाही याची. नाही सर, हे आपलं जे काय ॲक्युप्रेशर आणि काय स्टीम बाथ वगैरे कसं काय, याचं काही कल्पना नाही आम्हाला, हे कसं काय असते. आता हे जे आहे का नाही, हे ॲक्युप्रेशर अँड मसाज थेरपी सेंटर आहे. आमचे जे मुलं असतात तर ते इथं लोकांची समजा जे ॲक्युप्रेशर आहे त्यानुसार मसाज करतात. आणि त्याचबरोबर स्टीम बाथची सुद्धा इथं व्यवस्था आहे. याचं काही जे काही शहरातले लोक असतात ते इथं येतात. आणि जास्तीत जास्त रविवारी खूप लोक येतात. आणि इथं आम्ही त्यांचं ॲक्युप्रेशरनं आपलं मसाज वगैरे करत असतो. तर त्याचे जे काही आपल्याला मोबदला मिळतो ते मुलांना त्याच्या समजा मिळकत म्हणून त्यांनाच दिली जाते. अशा पद्धतीने इथं वर्क चालते आणि बरेचसे लोक इथं येत असतात. तसं ॲक्युप्रेशर मसाज थेरपी नाही का? बरोबर, चला बरं आतमध्ये. हो कसं काय तर ते पाहूनच घेऊ. जा ना आतमध्ये. हां तिथं शावर लागलेला आहे. तर हे स्टीम बाथ आहे, अंदर गेल्यावर दिसते ते. पा बरोबर. हां ते झालं की इकडचं दाखवतो. पाहिलं ना? या मग या बाहेर आहे. तर इथं त्यांची नोंदणी केली जाते. ज्यांना कोणाला समजा ॲक्युप्रेशर मसाज करायचे आहे ते हो, तर त्याच्यानंतर आतमध्ये या. तर हे आहे आपलं समजा ॲक्युप्रेशरनं इथं मसाज केली जाते. आणखी सुद्धा 2-3 बेड लागलेले आहे बाजूनं. हो, तर अशा पद्धतीने हे एक प्रकार रोजगार निर्मितीचं साधन आहे. आणि याच्यातून मुलांना थोडीफार मिळकत मिळते. म्हणलं मारत राहा. हे ॲक्युप्रेशर असतं तर तुमची वाढली असती थोडीशी उंची. मग काय तर आपल्याला माहिती नाही. बरं चला. पुढचं दाखवून द्या सर आता चला. मस्त आहे ना फाईल उद्योग. वा वा, मस्त मस्त, एक नंबर. हो आवडलं राजे. हो कसं आहे, काही ना काही म्हणजे इथं करण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे तुमच्याजवळ. तर अजून बाकी ते काय लाकूड काम, वेतकामवालं दिसलं मला साहित्य तिथं. हो, आमच्या इकडे कसं बांबू काम, वेतकाम आणि त्याचबरोबर लाकूड काम, याच्या विविध प्रकारच्या वस्तू लाकडाच्या तयार करणे, खुर्च्या वगैरे रिपेरिंग आणि झुला, खाट, स्टूल तयार करणे, विणकाम करणे. तर चला ना, बघा ना तुम्ही, विणकामाचं पण आहे आपल्याजवळ. चला. पावर आता दृष्टी नसूनही समजा इतकं वर्क करते हे, म्हणजे कमालच नाही का आता. ना आपल्याला काही निरा ओटे राखायचे कामं करते. चला सर, हो दाखवा तिकडं काय. चला. बघा सर सरपंच साहेब, तर हे आहे आपलं विणकामाचं सेक्टर. आणि इथं मुलं आपलं विणकामाचं प्रशिक्षण घेतात. इथं बेडशीटा, टॉवेल, त्याचबरोबर समजा अजून सतरंजी, अशा प्रकारचं विणकाम इथं शिकतात. आणि त्याचबरोबर रोजगार सुद्धा प्राप्त करतात. नाही बाकी कमाल आहे बा. हो ना, आता इतकं हे कामं हे करू शकतात. आता मला तर वाटलं इथं फक्त त्याला राहायची व्यवस्था, जेवण खावण करणे आणि आपलं शिक्षण घेणे. म्हणजे शिक्षणाबरोबरच इथं म्हणजे त्यांना एक प्रकारचं पुढे भविष्यामध्ये जगण्याचा एक मार्गसुद्धा तुम्ही इथं शिकवता.
म्हणजे पुढे ते 4 पैसे कमावून आपलं कुटुंब जगू शकतील अशा पद्धतीचं या तुमच्या विद्यालयामध्ये प्रशिक्षण मिळालं जाते. त्यामुळे खरोखर आज मला एक असं नवल वाटलं की बा असंही सुद्धा यामध्ये असते. मला तर फक्त बाहेरून असं वाटलं होतं की फक्त इथं त्यांना काहीतरी म्हणजे पोषण करणं आहे, त्याला जेवण खावण आहे आणि राहणे आणि झोपणे, बाकी काही नाही. हेच दृष्टिकोन आहे सर सगळ्या लोकांचा, समाजाचा जो दृष्टिकोन आहे का नाही आमच्याकडे पाहण्याचा, की बा हे काहीच करू शकत नाही. परंतु मी सांगतो ना, मुलं इतकी हुशार असतात हे, यांना फक्त आपण काहीतरी खुराक देणं आवश्यक आहे, यांना खुराकची आवश्यकता आहे. परंतु हे यांना दिशा मिळत नाही, त्यामुळे हे मागं राहतात. म्हणून त्यांच्याकडे खरोखर समाजाने एक म्हणजे असं एक चांगल्या भावनेनं पाहायला पाहिजे. सहानुभूतीच्या भावनेनं पाहू नका, त्यांना भीक देऊ नका, त्यांना काम द्या, त्यांना सहकार्य करा, बस एवढंच अपेक्षित आहे, बाकी काही नाही. बरोबर आहे. श्रीकांत कोण बोला आहे ना, त्यांनी दाखवून दिलं ना की बा हे दिव्यांग लोक सुद्धा किती म्हणजे प्रबल नेतृत्व करू शकतात. एक करोडोची कंपनी त्यांनी तयार केली, आज कितीतरी लोकांना त्यांनी रोजगार दिला. म्हणजे तुमच्या लोकांमध्ये सुद्धा खूप म्हणजे बुद्धिमत्ता, चातुर्य आणि करण्याची उमेद असते, फक्त दिशा मिळणं आवश्यक आहे. खरोखर आहे, समाजाने ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आणि खरोखर तुम्हाला मानलं पाहिजे. हे तर आहेच म्हणा, परंतु आमची मुलं म्हणजे विज्ञान युगामध्ये सुद्धा टिकतील या दृष्टिकोनातून आमच्या विद्यालयामध्ये संगणक शाळासुद्धा आहे. म्हणजे संगणक शिकवल्या जाते, तिथं मुलं संगणकावर काम करतात आणि खरोखर असं तुम्हाला पाहण्यासारखं वाटेल. या तुम्हाला आमची कॅम्प्युटर लॅब दाखवतो, या ना तुम्ही या. बघा सर, आमची मुलं संगणक हाताळत आहे, खूप आनंद वाटत आहे. बघा तेच बघा ना की 83% नॉलेज माणसाला डोळ्यामुळे मिळते असं आपण वाचतो, परंतु तेच त्यांच्याकडे नाही आहे. पण तरीसुद्धा ते संगणक हाताळतात, अभ्यास करतात, कलागुण आहेत, संगीत शिकतात, कमाल आहे. चला पुढे चला. शिवला जरासं कसं नीटनेटकेपणा आहे, टेबल खुर्च्या आहे ते व्यवस्थित, पुरा हॉल बिलकुल आपापले ताट घेत असतील, मस्त बसत असतील. आणि आपल्या इकडे निरा दांगडले का पंक्तीतनी पाहत नाही आपण आपल्या इकडे. यायचं पाय म्हणलं किती नियोजन जबरदस्त आहे. मग इथं या हॉलमध्ये समजा जेवण वगैरे हे ते होतात नाही सर? हो, याच हॉलमध्ये सर्व मुलं एकत्रितपणे जेवण करतात. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, सगळे मिळून मिसळून असे एखाद्या पंक्तीसारखे मस्त जेवण करतात आणि खूप आनंद वाटतो त्यावेळेस. सर्व मुलं एकत्रितपणे करतात, हे ते एका घरच्यासारखं वातावरण असते. खूप छान वाटते. तेच म्हणलं ना, बघितलं आम्ही. खूप असं म्हणजे शिस्त भरपूर आहे तुमची इथं. मस्त मुलं एकदम असे नीटनेटके हे ते पद्धतशीर. बरं चला आता पुढचं बघून घेऊ. या चला सर, चला. हॉलमध्ये आपला कार्यक्रम झाला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गणेश उत्सवाची स्थापना केली. सर्व मुलंच करतात. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या 10 दिवसामध्ये आम्ही सादर करतो. मुलांना खूप आनंद असतो आणि याच ठिकाणी आपला सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला. हो ना, पण त्याचं काही फुटेज वगैरे असेल तर काही आम्हाला जर दाखवलं असतं तर कसं आम्हाला आनंद झाला असता, लोकांना वाटलं असतं कसं झालं, काय झालं. तर थोडंसं त्याचं असेल तर एखादं मिनिट. बरोबर, ठीक आहे ना, आहे काही आमच्याकडे फोटो वगैरे अवेलेबल? तर ऑफिसमध्ये तुम्हाला मी दाखवून देतो. ठीक आहे, चालेल. चालते. हो ठीक आहे, मग चला. मग आता आहे आपले माणसं एका जागी नाही, कोणी कुकडे जाय पडते. देवदासन ती कुठं आहे, शांताराम हे ते दे बरं आवाज ते येईल. चटकन ये म्हणा ऑफिसमध्ये, पटकन आपण ते कार्यक्रम पाहून चालले जाऊ. ये लवकर ना, काही मनापाना राहायला पाहिजे ना, कुठे जाते आपलं काही बी. चला काय करते देवदास तिकडे, काय माहित पोट्टी. इकडे रे देवदास, चाल ना लवकर. ते काय दाखवतो म्हणजे कार्यक्रमाचं कालच्या. इकडे बसला तिकडे. ते कार्यक्रमाचं दाखवतो म्हणजे थोडंसं कालचं. तिकडे काय करू राहिला आता? कायचं बाबा, पोट्टी त्याबद्दलच बोलून राहिले होते. ते म्हणे तुम्ही काय लिहायला म्हणताय त्याच्या गाडीतनी. यायची गाडी पंक्चरच केली असते म्हणे आम्ही. 1-2 तयारीतच होती त्या. मी आणलं बा पैदल पाय टायऱ्या घासत पाठवता का आम्हाला. हो ना म्हणे, म्हणून ते विचार करू राहिलो म्हणे आम्ही, नाही तर कामच काढलं असतं म्हणे यायचं. म्हणजे इथे विरोध काय काम आहे बाप, म्हणजे इथे आहेत काही नाही. सांगा आता काय करा, कमाल नाही आता. पुन्हा त्यानं निरोप सांगितला म्हणे, जरासं शिवलाल भाऊ समजून सांगा म्हणे तुम्ही. जरासं माणुसकीत राहत जा म्हणे, कोणाची तर इचुकाटा करणं बंद करा म्हणे जराशी. असे त्यानं मला निरोपही दिला. पण जाऊ द्या, मी म्हणलं बा आता बरं आहे पद्धतशीर. म्हणून मुकाडे नाहीत ते, नाही ते 1-2 होतीच ते तयारीत. चल ते काय तर पाहायचं म्हणतं ना, चल बाबा. होतेच तरी नाही 1-2 माझ्या विरोधात. आम्ही तर कायच करा. बरं चल पाहू आता, चल.
आता कसं मन तृप्त झालं. आता कसं आहे, जेवण झालं, सगळा कार्यक्रम झाला, सगळं वातावरण पाहिलं, विद्यार्थ्याशी हितगुज झाला आणि खरोखर आनंद वाटला. एखाद्या मंदिरातून आल्यासारखं वाटून राहिलं, खूप प्रसन्न झाला माणूस. पण तरी पण तुम्हाला काही समाजाविषयी काही असं वाटत असेल तर, काही तुमचा संदेश असेल तर ते खरोखर लोकांना सांगा. तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही होईल काही लोकांपर्यंत पोहोचू शकन. आपलं काही असं लय मोठं चॅनल नाही आहे, 3 लाखापर्यंत आपले लोक आहेत. त्यातले समजा ज्यांना काही ते तुमचा संदेश आवडेल असं काही सांगा. नाही नाही, आमचा काही असा विशेष संदेश नाही आहे. फक्त आमचं एकच जे लोक असतात ना ग्रामीण भागातले, त्यांना एक विनंती आहे की बरेचसे मुलं काय असतात, डोळ्यानं दिव्यांग असतात आणि त्यांना कसं असते, त्यांचे आईवडील घराच्या बाहेर पडू देत नाही. आणि त्यामुळे काय होते, काही वर्षानंतर त्यांच्या असं लक्षात येते की बा मुलांना आपण एखाद्या शाळेमध्ये टाकलं असतं तर बरं असतं. परंतु अशा इतरत्र शाळेमध्ये टाकलं आणि तिचे कितीही शिक्षक चांगले असले, परंतु या मुलाला स्पेशली शिकवणं म्हटलं म्हणजे त्यांनासुद्धा एक कठीण जाते. एका मुलाकडे विशेष लक्ष देणे शक्य होत नाही. आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या जे काही दिव्यांग आहे डोळ्यांनी, त्यांनी अशा विद्यालयामध्ये, आमच्या विद्यालयामध्ये किंवा इतरत्र कुठेही अंध विद्यालय जिथं आहे, परतवाड्याला आहे, इतर ठिकाणी आहे, तर अकोला आहे, आपलं अमरावती आहे, तर अशा ठिकाणी त्यांना दाखल करावे आणि वेळेमध्ये दाखल करावे. कारण की आपण जर पहिल्या वर्गात त्यांना दाखल केलं तर त्यांना इथचे जे काही आम्हाला शिकवण्याच्या पद्धती आहे त्यांचं बेसिक आम्ही पूर्णतः घेऊ शकतो. परंतु पालक बरेच दिवस त्यांना शाळेत टाकत नाही आणि ते मुलगा 10 ते 12-15 वर्ष झाल्यानंतर आमच्या विद्यालयामध्ये घेऊन येतात. त्यावेळेस त्याला शिकवणं हे आमच्यासाठी खूप मोठं कठीण काम होते, कारण की बेसिकपासून त्याला सुरुवात करावी लागते. त्यामुळे विशेष असं शिक्षण या संस्थेमध्ये मिळते. सर्व लोकांना विनंती आहे की जे काही कोणी दिव्यांग विद्यार्थी आपल्या नजरेमध्ये असेल किंवा अंध असेल, अशा विद्यार्थ्यांना आमच्या या विद्यालयामध्ये दाखल करावे आणि खरोखर त्याच्या जीवनामध्ये आम्ही सार्थक करू, असं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि एवढंच आमचा त्यांना संदेश आहे. ठीक आहे सर, आमच्या नजरेमध्ये जर कोणी असलं तर आम्ही त्यांना ही खरोखर माहिती देऊ. आणि विशेष म्हणजे ज्यांच्यापर्यंत कोणाकडे पोहोचलं त्यांना सुद्धा अशा प्रकारचं जे विद्यार्थी आहे दृष्टीहीन, अशांना अशा विद्यालयामध्ये दाखल करून त्यांचा सर्वांगीण विकास होईल याकरता प्रयत्न करावे. काय धन्यवाद. आपण आमच्या विद्यालयाला भेट दिली, आमची माहिती लोकांपर्यंत पोहोचली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. आणि जर आपल्याला सुद्धा या विद्यालयाला भेट द्यायची असेल तर जरूर द्या. येथील उपक्रम पहा, येथील विद्यार्थ्याची हितगुज साधा. एक माणसाला मनाला खूप समाधान मिळेल आणि खरोखर त्यांच्या भेटीमध्ये जे काही आनंद मिळतो तो ईश्वराला भेटल्यासारखा असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आपल्या परीनं थोडीफार मदत होऊ शकेल, आपल्या इच्छेप्रमाणे असते, तसं जबरदस्ती नाही आहे यांची, कोणाचीच नाही. परंतु जर तुमची इच्छा असेल तर आपल्याला या संस्थेचा पत्ता आणि त्याचा अकाउंट नंबर वगैरे सर्व डिटेल पुढच्या क्लिपमध्ये दाखवलेली आहे. त्यानुसार आपण सहकार्यसुद्धा करू शकता. तनमन धनाने आपण यांना सहकार्य करणं म्हणजे आपण ईश्वराची सेवा करण्यासारखंच आहे. बस एवढंच सांगू इच्छितो आणि एवढं बोलून मी माझं आजचं जो व्हिडिओ आहे ते संपवतो. उद्या नवीन विषय घेऊन येऊ 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या भेटू 5 वाजता नवीन विषय घेऊन. आणि एक महत्त्वाचा विषय म्हणजे आज ईद ए मिलाद, मुस्लिम बांधवाचा एक महत्त्वाचा उत्सव, त्योहार. आणि तुम्हाला सुद्धा सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलतर्फे. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.